नाही बोललं नाही बोललं तरी दादांचं काम बोलताना अख्खं पिंपरी चिंचवड त्यांच्या मागे उभा आहे. त्यांना माहिती आहे पिंपरी चिंचवडमध्ये त्या दादांनी काय केलंय. त्यावेळेस दादाच पाहिजे, अजित दादा गाड्या घड्याळच पाहिजे. त्या भोसरीच्या दादांनी या दादांना हलक्यात घ्यायला नाही पाहिजे. नाही कधीच नाही घ्यायला पाहिजे. 100% नाही 200% नाही घ्यायला पाहिजे. तर अजितदादांचे इथं जे सगळे चाहते आहेत तो फरक पडणार प्रत्येकाला, कारण अजितदादाचे इथं पर्सनली वोटिंग मजबूत आहे. त्यांचं वातावरण खूप जोरात चालू आहे. पिंपरी चिंचवड हा अजितदादांचा बालेकिल्ला आहे आधीपासून म्हणण्यात येतो. तर अजितदादांचे इथं जे सगळे चाहते आहेत तो फरक पडणार प्रत्येकाला, कारण अजितदादाचे इथं पर्सनली वोटिंग मजबूत आहे. त्यांचं वातावरण खूप जोरात चालू आहे. पिंपरी अजित पवारांना निवडून दिलं होतं, तुम्हाला बारामतीला जावं लागेल. नाही असं काही नसतं. याच्या आधी पण अजितदादांचंच सगळं पिंपरी चिंचवडमध्ये हे होतं ना. नाही, पण तेच राष्ट्रवादीत होते की. स्वतः राष्ट्रवादीत होते. त्यांना अजितदादांनीच तर भरपूर सपोर्ट केला होता. दादांनी प्रत्येकाला संधी दिलेली आहे. प्रत्येक तळागाळातल्या माणसाला अजितदादांनी संधी दिलेली आहे. नाही विकास तर दादांनीच केलाय, त्याच्याबद्दल काय दुमत. 15 वर्ष राष्ट्रवादीची इथं सत्ता होती, त्या काळामध्ये भरपूर विकास झाला. हे सगळं बरोबर असतंय, आरोप प्रत्यारोप होत आहे. एकरी उल्लेख मी बांगड्या नाही हे चुकीचं आहे. आज दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, एक संविधानिक पदावर आहेत. त्यांच्याबद्दल बोलताना थोडंसं महेश दादांनी पण नंतर महेश लांडगे नरमले, नंतर ते म्हटले की माझं चुकलं, बरोबर. केलं आहे. नाही विकास तर दादांनीच केलाय, त्याच्याबद्दल काय दुमत. 15 वर्ष जे राष्ट्रवादी निष्ठावंत राहिले त्यांचं काय त्यावेळेस दादाच पाहिजे, अजित दादा गाड्या घड्याळच पाहिजे. एक हाती सत्ता नको. भाजपकडून महेश लांडगे यांनी शेड्यू ठोकलाय, आरोप प्रत्यारोप होत आहेत. कोण सरस वाटते, कोण येईल वाटते? आता दादाला त्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज तर भेटला पाहिजे, कारण दादाचं काम बोलतंय. पिंपरी चिंचवडचे आता पालकमंत्री पण तेच आहेत, तर वाटतं दादाला त्याचा ॲडव्हान्टेज भेटलं पाहिजे.